साथियों नमस्कार। हा व्हिडिओ बनवण्याचं महत्त्वपूर्ण कारण हे की गेल्या 3 दिवसापासून सोशल मीडियामध्ये एक व्हिडिओ फिरत आहे की एक महिला तिच्या नवऱ्याला खांद्यावर घेऊन अकोला GMC मधील OPD एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आहे। तर मित्रो, हा व्हिडिओ बघितल्यानंतर मला अत्यंत वाईट वाटलं आणि वाईट वाटण्याचं महत्त्वपूर्ण कारण असं की सरकारी दवाखाना हा साधारण लोकांसाठी असलेला दवाखाना आहे, म्हणजे तिथे कोणीही येऊ शकते। परंतु ज्यांची ऐपत प्रायव्हेट म्हणजेच खाजगी दवाखान्यामध्ये उपचार घेण्याची ज्यांची ऐपत नाही, ज्यांची अवकात नाही, ज्यांच्याकडे तितका पैसा नसतो, असेच लोक या सरकारी दवाखान्यामध्ये येतात। आणि अशा लोकांना संविधानाने अधिकार दिला आहे की तुम्हाला हेल्थचा अधिकार आहे, तुमचं आरोग्य चांगलं असलं पाहिजे, त्याचा तुम्हाला अधिकार आहे। आणि त्या अधिकाराच्या अंतर्गत हा सरकारी दवाखाने आणि हे सगळं आरोग्य यंत्रणा चालते। तर हा चांगलं आरोग्य असण्याचा अधिकार असताना सुद्धा अशा पद्धतीनं एका महिलेला तिच्या नवऱ्याला स्ट्रेचरच्या अभावी खांद्यावर घ्यावं लागतं, हे फार निंदनीय घटना आहे। अशी घटना मी स्वतः अकोला जिल्ह्यामध्ये राहतो, माझे असंख्य नातेवाईक या दवाखान्यामध्ये उपचार घेण्यासाठी येतात आणि त्यांच्या सोबत सुद्धा अशी घटना घडू शकते। यामुळे मला हे फार वाईट वाटलं। परंतु मित्रो, त्यानंतर काही व्हिडिओ झाले आणि त्या व्हिडिओमध्ये अनेक जनप्रतिनिधी आले आणि त्या जनप्रतिनिधींनी हा मुद्दा उचलला की त्या बाईला स्ट्रेचर भेटलं नाही। आणि स्ट्रेचर भेटलं नाही म्हणजेच की स्ट्रेचर नसणे हे त्या सरकारी दवाखान्यामध्ये जे काम करणारे लोक आहेत ते लोक नालायक आहेत, त्यांच्या नालायकीमुळे त्या बाईला स्ट्रेचर भेटलं नाही, अशा पद्धतीचं सोशल मीडियामध्ये सध्या वातावरण आहे। सोशल मीडियामध्ये जे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओमध्ये ज्या कमेंट आहेत त्या कमेंट जर वाचल्या किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांमध्ये जो प्रचार होत आहे तो प्रचार जर बघितला तर असं लक्षात येते की लोकांना असं वाटते सरकारी दवाखान्यामध्ये काम करणारे जे लोक आहेत हे सगळे नालायक लोक आहेत, या सगळ्यांनी घरी बसवलं पाहिजे। अशा पद्धतीचं हे जे व्हिडिओ बनवून राहिले जनप्रतिनिधीच्या माध्यमातून, त्या व्हिडिओच्या माध्यमातून असं वाटते। मित्रो, खास करून एका व्हिडिओच्या बद्दल मी बोलणार आहे। बच्चू कडू साहेब आमच्या दवाखान्यामध्ये आले आणि त्यांनी आमचे जे अधिष्ठाता आहेत, जे डीन आहेत, त्या डीन सरांना अक्षरशः झापलंच नाही तर तू नालायक आहेस का, एकेरी भाषेमध्ये त्यांच्यासोबत बोलले। तर मित्रो, त्यांच्यासोबत एकेरी भाषेमध्ये बोलले, त्यांना जबाब विचारला, तर जाब विचारण्याचा अधिकार बच्चू कडूंना आहे, निश्चितच आहे। जेवढे काही जनप्रतिनिधी निवडून जातात लोकांच्या प्रश्न मांडण्याकरताच ते लोक निवडून जातात किंवा लोकांचे प्रश्न बोलले पाहिजेत म्हणूनच ते जनप्रतिनिधी असतात। परंतु बच्चू कडूंनी हे ज्या नालायक आणि एकेरी भाषेमध्ये बोलले याबद्दल सगळ्यात पहिले मी बच्चू कडूंचा निषेध व्यक्त करतो। दुसरा मुद्दा असा की त्यांनी एका कर्मचाऱ्याला म्हटलं की तो थोबाड्यात मारू का, तर हे सुद्धा अत्यंत निंदनीय घटना आहे। तर मित्रो, ही जी घटना झाली ही घटना सगळ्यांनी पाहिली, परंतु मी ज्या गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधू इच्छितो ती गोष्ट हे आहे की या माध्यमातून असे जे जनप्रतिनिधींचे जे व्हिडिओ बनत आहेत त्या माध्यमातून असा प्रचार केला जाऊन राहिला किंवा असा प्रचार होत आहे की सरकारी दवाखान्यामध्ये जे लोक काम करतात ते लोक नालायक आहेत, त्यांना घरी बसवलं पाहिजे। तर मी तुमचं लक्ष एका मुद्द्याकडे वळवू इच्छितो की या दवाखान्यामध्ये येणारे जे काही लोक आहेत उपचार घेण्यासाठी हे सर्वसाधारण लोक असतात आणि सर्वसाधारण लोक उपचार घेण्यासाठी येतात आणि त्यांना तिथं उपचार मिळतो कमी अधिक प्रमाणामध्ये। जर येत्या काही काळामध्ये अशीच जर घटना घडत राहिल्या आणि अशाच पद्धतीचे सोशल मीडियामध्ये मेसेज गेले की हे सरकारी दवाखान्यामध्ये काम करणारे लोक नालायक आहे, तर येणाऱ्या काळामध्ये हेच जनप्रतिनिधी प्रश्न विचारू शकतात की हे दवाखाने बंद का केले जाऊ शकत नाहीत आणि बंद केले पाहिजेत। अशा पद्धतीचा जर त्याने प्रश्न विचारला आणि त्यांनी जर म्हटलं की हे जे दवाखाने आहेत हे प्रायव्हेट सेक्टरच्या हातामध्ये द्या, जर अशा पद्धतीच्या मागण्या जर झाल्या काय मित्रो, आजच्याच तारखेमध्ये अनेक दवाखान्यांमध्ये जे सेक्टर्स आहेत ते सेक्टर प्रायव्हेटमध्ये गेले आहेत। जसा की MRI सेक्टर आहे, हा MRI पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या अंडरमध्ये येतो। त्यानंतर जे पार्किंगची व्यवस्था आहे हे पार्किंगची व्यवस्था सुद्धा खाजगी माणसाला टेंडर दिलेलं असते।
जे कर्मचारी तिथं काम करतात त्या कर्मचाऱ्यांचे सुद्धा टेंडर निघतात 11-11 महिन्याचे, हे सुद्धा खाजगी झालं आहे ऑलरेडी. फक्त जे काही सुविधा तिथं कर्मचारी आपल्या साधारण लोकांना मिळतात काही प्रमाणामध्ये, त्याच सुविधा सध्याच्या परिस्थितीमध्ये फ्री आहे किंवा कमी पैशामध्ये आहे. तर येणाऱ्या काळामध्ये असं होऊ शकते की हेच जनप्रतिनिधी अशा पद्धतीचा आव आणून की दवाखान्यामध्ये काम करणारे लोक नालायक आहेत, हे दवाखाने बंद का करण्यात येऊ नयेत. मी हे म्हणत नाही की हे लोक जाणून किंवा जाणीवपूर्वक असं करतायत, कळत न कळत त्यांच्या माध्यमातून अशा पद्धतीचा प्रचार होत आहे. आणि जर असा प्रचार झाला तर मित्र, तुम्हाला मी एक उदाहरण देऊ इच्छितो की सरकारी शाळा ज्या आहेत त्या सरकारी शाळेमध्ये जे शिक्षक लोक आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा अशाच पद्धतीचा गेल्या 10, 15, 20 वर्षामध्ये प्रचार झाला. आणि या प्रचाराच्या आधारावर प्रत्येक मायबापाला असं वाटलं की माझ्या लेकरानं सरकारी शाळेत शिकूच नाही, त्यानं प्रायव्हेट शाळेतच ॲडमिशन घेतली पाहिजे. आणि यामुळे सरकारी शाळा जवळजवळ बंद झाल्या आहेत. आणि प्रायव्हेट शाळेची काय परिस्थिती आहे, जास्त दूरची गोष्ट सांगत नाही, माझी स्वतःची गोष्ट सांगतो. प्रायव्हेट शाळेमध्ये ॲडमिशन माझ्या मुलाला दिली, ॲडमिशन द्यायच्या वेळेस गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं 55,000 रुपये फी लागते. 55,000 रुपये फी भरली. त्यांनी सांगितलं 5,000 रुपये पुस्तकाचे द्यावे लागतात, 5,000 रुपये पुस्तकाचे भरले. त्यांनी सांगितलं 5,000 रुपये कपड्याचे लागतात, 5,000 रुपये कपड्याचे दिले. मित्र हो, जे कपडे माझ्या मुलाला भेटले ते कपडे जर पाहिले तर 100 रुपयाची टी शर्ट आणि 100 रुपयाची ती चड्डी आहे आणि फारच फार 100 रुपयाचे ते सॉक्स आहेत. जर 2 ड्रेस पकडले तर 600 रुपयामध्ये ते व्हायला पाहिजे. परंतु जी गोष्ट 600 रुपयामध्ये भेटू शकते ती गोष्ट प्रायव्हेट शाळा 5,000 रुपये देऊन आम्हाला देते. जर येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीच्या जर घटना घडत राहिल्या आणि दवाखाने सुद्धा प्रायव्हेट झाले तर ज्या सुविधा आजच्या तारखेमध्ये लाखो लोकांना ज्यांची ऐपत नाही, आर्थिक व्यवस्था नाही, अशा लोकांना आज सरकारी दवाखान्यामध्ये उपचार मिळतो, त्या लोकांना येणाऱ्या काळामध्ये सरकारी दवाखाने नसल्यामुळे प्रायव्हेट दवाखान्यामध्ये उपचार घ्यावा लागेल. आणि जर पैसा असेल तर उपचार होईल. आज प्रायव्हेटमध्ये जाऊन पहा, लागेल तेवढी फी देतात आणि शब्द सुद्धा बोलू देत नाहीत. अशी परिस्थिती प्रायव्हेट दवाखान्यांची आहे. मित्र हो, सरकारी दवाखाने हे आमच्या हक्काचे दवाखाने आहेत. यदा कदाचित तिथं काम करणारे लोक, जर आमच्या जनप्रतिनिधींचं असं म्हणणं आहे की आम्ही लोक नालायक लोक आहोत, आम्ही कर्मचारी नालायक आहोत, असं जर त्यांचं म्हणणं आहे तर काही वेळापुरतं आम्ही असं मान्य करतो की आम्ही लोक नालायक आहोत. परंतु मित्र हो, माझा हा प्रश्न आहे की गेल्या काही वर्षापूर्वी माननीय बच्चू कडू साहेब या अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री होते. आणि पालकमंत्री असताना त्यांनी या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे GMC अकोल्यामध्ये अनेक राऊंड घेतले. त्या राऊंडच्या दरम्यान माझा त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि त्यांना सुद्धा प्रश्न आहे की त्यांनी किती वेळा वॉटर कूलर तपासले. आणि जर तपासले असतील तर मी त्यांच्या कार्यकर्त्यांना किंवा साधारण पब्लिकला हा प्रश्न विचारतो की काय 10 वर्षामध्ये तुम्ही जर सरकारी दवाखान्यामध्ये मेन हॉस्पिटलमध्ये आले तर तुम्ही किती वेळा सरकारी दवाखान्यातल्या वॉटर कूलरचं पाणी पिले आणि ते पाणी एकदम उत्कृष्ट दर्जाचं होतं, एकदम चांगल्या दर्जाचं असं होतं, असं एका तरी माणसानं मला म्हणून दाखवा. बच्चू कडू साहेब ज्या वेळेस पालकमंत्री होते त्यावेळेस. मुद्दा हा आहे मित्र की सरकारी दवाखान्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी, वॉटर कूलर हे अनेक वर्षापासून तशाच परिस्थितीमध्ये आहेत, कमी अधिक प्रमाणामध्ये. आणि जर त्यांच्या काळात सुद्धा जर तशाच परिस्थितीमध्ये होते तर आज ते आमच्या डीन सरांना नालायक घोषित करतात. चला, डीन सरांना किंवा तिथले जे अधिकारी आहेत त्यांना अधिकार आहे ते सुधारवण्याचा, त्यांनी ते सुधारवले नाही. परंतु माझा हा प्रश्न आहे की बच्चू कडू साहेब गेल्या काही वर्षापूर्वी पालकमंत्री होते, काय त्यावेळेस ते वॉटर कूलर, काय त्यावेळेस स्ट्रेचरची अवस्था व्यवस्थित होती का? त्याही वेळेस अशीच व्यवस्था होती. तर माझा हा प्रश्न आहे की गेल्या त्या इतक्या वर्षामध्ये दवाखान्यामध्ये 400 बेड सँक्शन आहेत, 450 बेड, आणि 1000 पेशंट ॲडमिट असतात. आज 2 दिवसाची काल परवाची OPD 2500 पेशंटची OPD आहे. आणि जवळजवळ 4 जिल्ह्यांचा ताण अकोला जिल्ह्यावर आहे. वाशिम जिल्ह्यातले पेशंट अकोल्यामध्ये येतात, बुलढाण्याचे पेशंट अकोल्यामध्ये येतात, यवतमाळचे पेशंट अकोल्यामध्ये येतात आणि अकोल्याचे पेशंट सुद्धा अकोल्यामध्ये येतात. आणि इतका मोठा 4 जिल्ह्याचा भार हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजेच मेन हॉस्पिटल हे सांभाळत आहे. तर मित्र हो, माझा हा प्रश्न आहे की जर आम्ही लोक म्हणजे आम्ही कर्मचारी लोक जर नालायक आहोत
तर मला हे म्हणायचं आहे की तिथं व्यवस्था जर करायची असेल तर ते कर्मचारी व्यवस्था करू शकत नाही. 400 बेड आहेत, 400 बेडवर हजार पेशंट आहेत. तर ही जी मागणी आहे ही मागणी करण्याचा अधिकार आहे. बेड वाढवण्याची मागणी करण्याचा, तिथं सोय सुविधा उपलब्ध करण्याची मागणी करण्याचा जो अधिकार असतो हा जनप्रतिनिधींना असतो. आणि गेल्या अनेक वर्षापासून 2007 पासून मेडिकल कॉलेज सँक्शन झालं तेव्हापासून तितकेच बेड आहेत. जर बच्चूभाऊ कडू सुद्धा या अकोल्याचे पालकमंत्री होते आणि त्यांच्या काळात सुद्धा जर ते बेड सँक्शन होत नसतील तर याचा अर्थ त्यावेळेस सुद्धा पेशंटला त्रास झाला. आणि जर तो त्यावेळेस सुद्धा त्रास झाला असेल तर मी म्हणतो जितके नालायक त्या अकोला GMC मधले कर्मचारी आहेत त्यापेक्षा नालायक सरकारमध्ये बसलेले लोक आहेत, त्यावेळेचे सुद्धा आणि यावेळेचे सुद्धा. तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून जनतेला फक्त हे प्रश्न विचारतो की जर तुम्हाला असं वाटत असेल की सरकारी दवाखाना हा जनतेचा आहे, जनतेकरता आहे, तर डीनला प्रश्न विचारून होणार नाही. कर्मचारी हे गुलाम असतात. कर्मचाऱ्यांना कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार नसतो. जनप्रतिनिधींना निर्णय घेण्याचा अधिकार असतो. जनप्रतिनिधींना लोकांनी प्रश्न विचारले पाहिजेत की हे जे इतक्या वर्षापासनं 2007 पासून आकृतीबंध सँक्शन होऊन नाही राहिले, इतक्या वर्षापासून आकृतीबंध जर सँक्शन झाला असता तर तितके कर्मचारी वाढले असते, तितके बेड वाढले असते आणि लोकांना उत्कृष्ट दर्जाची सेवा भेटली असती. मित्र, निश्चितच जनप्रतिनिधीचा अधिकार आहे कर्मचाऱ्यांना जाब विचारण्याचा, परंतु जाब विचारण्याच्या नावानं त्यांचा अपमान करण्याचा, त्यांच्या थोबाडीत मारू का अशा पद्धतीचा जाब विचारण्याचा कुठलाही अधिकार कुठल्याही जनप्रतिनिधींना नाही. संविधानामध्ये इक्वॅलिटी बिफोर लॉ आहे. कायद्यासमोर सगळे नागरिक समान आहेत. आम्ही कर्मचारी नंतर नागरिक या देशाचे पहिले आहोत. तर नागरिक म्हणून कोणी आमच्या थोबाडीत मारू का हा प्रश्न विचारू शकत नाही. आम्हाला तुम्ही जाब विचारा. जर चुकीचं केलं असेल तर सस्पेंड करा. का केलं नाही तुम्ही आतापर्यंत हा प्रश्न जनतेनं जे माननीय जनप्रतिनिधी आहेत त्यांना विचारला पाहिजे. इतकंच मी बोलतो की जर आम्ही लोक नालायक आहोत तर आमच्यापेक्षा मोठे नालायक आम्हाला जे इतक्या वर्षापासून जाब विचारत नाहीत, इतक्या वर्षापासून ही जी व्यवस्था आहे ही अशीच कायम आहे आणि कायम असताना हे सुद्धा सत्तेमध्ये होते, तर हे लोक आमच्यापेक्षा मोठे नालायक आहेत. तर या मोठ्या नालायक लोकांना सुद्धा प्रश्न विचारला पाहिजे. मित्रो, धन्यवाद.